मोगतच्या भाऊ बहिणीनो 1959 पहिले ग्रामपंचायत फॉर्म झाले राजस्थानात. त्यांना त्याच्या अगोदर ग्रामपंचायत वगैरे किती नसलेले लोकांचे बर्थ पण एंट्री नसली, डेथ पण एंट्री नसली. पण आमच्या जे फादरांचे जे रेकॉर्ड सिस्टीम असा, आमच्या चर्च रेकॉर्ड सिस्टीम ते 17th सेंचुरीपासून बॅप्टिझम, बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट जे असतात 19th सेंचुरीपासून एंट्री आसा बरे आसा. त्यांचे रेकॉर्ड सिस्टीम बरे आसा, सगळे बरे आसा. रेकॉर्ड सिस्टीम बरे आसा म्हणजे त्यांना आमचेच फादर लोकां गव्हर्मेंट सारखे असलेले आमच्या लोकांसाठी गव्हर्मेंट म्हणजे रेकॉर्ड सिस्टीम ओके बरे आहे. पूण जेन्ना तुम्ही तुमचे एज्युकेशन पण बरे आसा, तुमचे सांगतात ते पण बरे आसा, आमकां टायट कोट घालून आमकां हायर कास्टमध्ये दवरल्यात तुम्ही, ते पण बरे आहा, तुमचे सगळे बरे आसा. पण एक कितें बरें ना की तुमचे कडेन जी एज्युकेशन सिस्टीम आसा तुम्ही दितात, पण ती थोडी कन्सेशनमध्ये दियात आमच्या लोकांक. 50% कन्सेशन. व्हडले व्हडले कॉलेजीस आसात थंयसर, जे कॉलेजीस आसात थंयसर 50% कन्सेशन रेट्स कितें तरी करात तुम्ही. बाबासाहेब आंबेडकर कडेन कितें नसलेले, शाळा वेळा कितें स्कूल कॉलेजी नसले, पण गव्हर्मेंट सिस्टीमने त्याने ते रिजर्वेशन केले आणि लोकांक ॲडमिशन मिळूंक लागले आणि व्हडली लोकां जाली. ते क्लास 1 क्लास 2 ऑफिसर आसात. पण आमची लोकां क्लास 1 क्लास 2 ऑफिसर नात, कोणच नात. कळ्ळें? कोणच ना आमची लोकां कोण नात. आणि कशें तरी आपले पोट पाणी हे करता. पण पयलीं कितें आणि दुसरें म्हणजे कितें, पयले एनॅलमेंट म्हणजे कितेंच नसलेले, एनॅलमेंट पण जायत नसलेले आणि कोर्टात डिवोर्स पण जात नसलो. 1959 हे केन्ना लागीं खंय कोर्ट पण नसलेले आणि फादर पण एनॅलमेंट देवाच्या नांवान म्हणत असलेलो. हे कितें आसा, देवाच्या कृपेने एकदा वन्स युनायटेड कॅनॉट हे आत्ता फादर एलेक्शन म्हणून समजूंक जायना. जनरेशन चेंज जालेले आसा. आता त्यांचा फादरांचो काय अधिकार ना, फादरांकडे काय अधिकार ना. आता त्यांनी कोर्टाची ऑर्डर मानूक जाय, फादर मानूक जाय. आणि हे असे अनॅलमेंट तुम्ही अनॅलमेंट ना केलं तर लोक चिडतील, तुमचं बदनाम, तुमचं जेवढे तुम्ही केलेले असतात ते सगळे बदनाम जातील. हे फादर अलेक्झांडर कळूक जाय. आणि फादर अलेक्झांडर जेवढे अनॅलमेंट लायलेले असतात सगळी खोटारडी आसा. कित्याक हांवें कॅनन लॉ वाचलेले आसा. कॅनन लॉ म्हाका पण माहीत आहा. आणि मॅरेजीस पण जे लावलेले असतात ते पण खोटे असतात, जे कॅनन लॉ प्रमाणे खोटे असतात. विदाऊट इन्व्हेस्टिगेशन, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन हे चुकीचे असतात. आणि तुमकां जर समज तुम्ही कितें करतात, व्हडली खूप पॉलिटिक्स करतात, खूप म्हणजे खूप तुमचे पॉलिटिक्स असता. कळले काय? तुम्ही असे करू नका. तुम्ही सगळे करात. आमची लोकां तुम्ही एक शब्द जरी टाकल्यात तरी डोनेशन देतात, अजून पण देतात. माझ्यासारखं पण डोनेशन तुमकां दितलो, माझ्यासारखं मनीस पण का ना डोनेशन दितलो फादर मागीर. पण तुम्ही आमच्या लोकांची वयर काढात, तुमच्याकडे आसात ते तुम्ही दियात. पाक बाद जातली आमची लोकां जर वयर येयले, आमच्या लोकांक आम्ही ओपन कॅटेगरी, आमकां गव्हर्मेंट जॉब मिळत ना, प्रायव्हेट कंपनीमध्ये असतात थंयसर पण एवढे हे नसता. पण एज्युकेशन तरी मिळूंक जाय. तुम्ही एज्युकेशन दिलं तर ऑटोमॅटिक फॉरेन वचतले, नाजाल्यार प्रायव्हेट कंपनी जॉब मिळतले, खंय तरी इंग्लीश येयले तर हायर एज्युकेशन जाय. कळले काय? हे म्हाका सांगूचें आसा. व्हिडिओ आवडलो लायक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.